हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे. तर आपण बनवतो आहे हलव्याची ज्वेलरी. तर मी हे असे 4-5-6 पदरी दोरा ओवून घेतला होता आणि त्यामध्ये असे गोल्डन कलरचे मणीही ओवून घेतले आणि त्या दोघांच्यामध्ये मी तिळगुळ अडकवते. तर मी हे असं आधी ट्राय का नाही केलं असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल, बट मी हे ऑलरेडी आधी ट्राय केलं आहे. पण बघू शकता तुम्ही, जर आपण पुढचे मणी लावायला गेलो, पुढचे तिळगुळ अडकवायला गेलो तर मागचे तिळगुळ कंटिन्युअसली पडत राहतात. तर मग मी यावर एक सोल्युशन शोधलं की मी जे तिळगुळ लावते त्यानंतर मी त्यावर लगेच हा फॅब्रिक ग्लू अप्लाय करते आणि पूर्ण माळा बनवून झाल्यानंतर मी एक ऑलफिक्स नावाचा ग्लू आणला होता विकत, तो मी त्यावर पूर्ण टाकते आहे. म्हणजे ते असं स्टेडी राहतं आणि त्याला सुकण्यासाठी मी जरा जास्त टाईम द्यायचा आहे, म्हणजे ते प्रॉपर असं स्टिक होते. बघू शकता मी ते कसं अडकवते आहे. ते त्या दोघांमध्ये प्रॉपर अडकवलं गेलं पाहिजे. त्यानंतर मी हे असा सर्कलचा एक डायमंड मध्ये स्टिक करून घेतला होता आणि त्याच्या बाजूने आपण जी डायमंडची जी चेन होती ती लावली होती, तुम्हाला आठवत असेल तर ते दोन हे घेऊन ते जवळजवळ स्टिक केले आहे आणि त्याच्या आजूबाजूला अशी तिळगुळची लाईन बनवली आहे. तिळगुळनी पूर्ण बॉर्डर केलं आहे आणि वरती एक लाईन देऊन त्यावर सुद्धा मी एक तिळगुळ स्टिक करून घेतले की मी एक मंगळसूत्राचं पेंडल तयार केलं आहे. आणि त्यानंतर मी पुन्हा ही अशी माळ बनवते. बघू शकता तुम्ही, क्लोजली पण मी दाखवते आहे. मी आता सध्या फॅब्रिक ग्लू यूज करते आणि पूर्ण माळ झाल्यानंतर मी त्यावर जो मी ऑलफिक्स नावाचा जो ग्लू आणला होता तो अप्लाय करते. बघू शकता मी हे डिफरंट लेंथमध्ये पण बनवले आहे. या माळा मी ह्या डिफरंट लेंथमध्ये बनवते म्हणजे, आणि मग आपण त्याचं एक पदरसारखं तयार करून घेतो आहे. बघू शकता तुम्ही, मी हा 4-5-6 पदरी दोरा घेतला आहे. जितके जास्त पदर तितक्या जास्त साईडनी हे अडकवायला हेल्प होईल असं मी बनवून घेतलं आहे. आणि मी तो तिळगुळ अडकवला की लगेच बघू शकता तुम्ही, हे असे पदर मोकळे करून मी त्यात तो तिळगुळ अडकवते आणि तो तिळगुळ अडकवला की लगेच पुढे दिलेला तो गोल्डन मण्याने तो मी पॅक करते आणि लगेच मी त्याच्यावर ग्लू अप्लाय करते. त्यानंतर हे असे इयरिंग्स बनवले होते, बट त्याच्यावर तो पिंक ग्लिटर टाकल्यामुळे त्याचा पूर्ण असा शेप आणि म्हणजे ते इतके चांगले दिसत नव्हते. तर मग मी काय केलं, आपण जे बनवले होते ड्रॉप शेपचं, तर त्याच्यावर मधल्या शेपवर मी ग्लिटर टाकून घेतलं, म्हणजे हे लावलं, ग्लू लावला आणि त्याच्यावर मी ग्लिटर टाकून घेतली पिंक कलरची, म्हणजे त्याला एक शेड पण आली आणि छान पण दिसत होतं. तसंच मी आता ते एक जाड पुठ्ठ्यावर चिटकवून त्याच्या आजूबाजूनी मी तिळगुळ लावून घेते आहे. बघू शकता तुम्ही, हे तिळगुळ चिटकवायला सुद्धा मी तो ऑलफिक्स ग्लू यूज केला. खूप चांगला यूज होतो त्या ऑलफिक्स ग्लूचा. त्यानंतर मी असे ते सेम बनवून घेतलं डायमंड ड्रॉप शेपमधले. बघू शकता तुम्ही, आणि मी ते प्रॉपर शेप कट करून घेते. त्यामध्ये जे एक्स्ट्रा आहे ती एक्स्ट्रा चेन पण कट करते, प्रॉपर त्याला शेप देऊन घेते. हे आपण कशासाठी बनवतो आहे, तर आपल्याला जे पेंडंट वगैरे बनवायचे त्यासाठी मी हे एक्स्ट्राचे बनवून ठेवले की नंतर यूज होईल. आणि मग यानंतर मी या सगळ्यांवर पण सेम ट्रिक यूज केली आहे की जो मधला डायमंड दिसतो आहे, फक्त ड्रॉप शेपमधला जो वरचा डायमंड दिसतो आहे त्याच्यावर मी ग्लू यूज करून तो ग्लिटरमध्ये बुडवून घेतला. बघू शकता तुम्ही. त्यानंतर मी तुम्ही माझे पदर हे 6पेक्षा जास्तच आहे असे पदर घेतले मी, आणि आपला नॉर्मल जो शिवण्याचा धागा आहे तो मी यूज करते. जो आपला फुल ओवण्याचा किंवा काय धागा असतो तो जाड येतो आणि तो 2च पदरी घ्यावा लागतो आणि मग ते प्रॉपर अडकत नाही. हे जास्त असल्यामुळे हे प्रॉपर असे स्प्रेड होत आहे, ते प्रॉपर त्याला होल्ड करता येते त्या तिळगुळाला, आणि त्यावर ग्लू लावल्यानंतर तर ते दिसत पण नाही इतकं पातळ दोरा असल्यामुळे. त्यामुळे मी नॉर्मलच दोरा यूज केला आहे. बघू शकता मी क्लोजली पण दाखवण्याचा ट्राय करते की मी कसं अडकवते आणि नंतर मी तो गोल्डन कलरचा मणी पुश करून ते प्रॉपर अडकवते. बघा, त्याला सपोर्ट देते मी, म्हणजे जो तिळगुळ आहे त्याला सपोर्ट देण्याचं काम तो खालचा मणी करतो. पण यानंतर यावर फॅब्रिक ग्लू आणि तो ऑलफिक्स ग्लू अप्लाय करणं खूप महत्त्वाचं. ॲटलिस्ट कोणता तरी एक ग्लू तरी यूज करता तुम्ही. साधा फेविकॉलसुद्धा यूज करू शकता तुम्ही यावर. बघा, हे बघा, मी डिफरंट लेंथमध्ये अशा माळा बनवून घेतल्या आहे. डिफरंट लेंथ आहे याची. बिंदीसाठी छोटी, असं मी डिफरंट, आणि जी मोठी माळ आहे त्यासाठी मोठं, जी चोकर आहे त्यासाठी मीडियम साईज, असं मी बनवून घेतलं आहे. वेगवेगळ्या साईजेस आहे ह्या.
त्यानंतर जे आपण चिटकवून घेतलं होतं, जे सुकण्यासाठी ठेवलं होतं, त्याचा मी प्रॉपर शेपमध्ये त्याला कट करून घेते. बघू शकता तुम्ही, हे असं प्रॉपर शेपमध्ये कट करायचं आहे आणि थोडं हलत हातांनी कट करायचं आहे, बिकॉज जर तुम्ही जास्त प्रेशर दिला तर ते लगेच निघून जाते. बघा, हे पेंडेंट मी पूर्ण प्रॉपर शेपमध्ये कट करून घेतलं आहे आणि त्यानंतर मी ह्या पेंडेंटचा शेप ड्रॉ करून घेतला आहे आणि त्याचा मी एक पुठ्ठ्यावर ड्रॉ करून मी ते कट करून घेतलं. आणि त्यानंतर यासाठी मी जी माझ्याकडं मीडियम साईजची जी मी माळ बनवली होती, त्या 2 माळा घेतल्या आहे आणि त्याला खाली असे एक्स्ट्रा पदर सोडले होते, मी धागे सोडले होते आणि जिथे नसतील तिथे तुम्ही असं बांधून पण घेऊ शकता. त्यानंतर ते मी असं पेंडेलला गुंडाळून घेतलं आहे, बघू शकता. आणि त्यावर नंतर मी तो ग्लू अप्लाय करते. बघा, फॅब्रिक ग्लू अप्लाय करते मी आता सध्या. आणि त्यानंतर मी तो ऑलफिक्स ग्लूही यूज केला आहे आणि त्यानंतर मी वरून ते कट केलं होतं ते पुठ्ठ्याचं, ते असं वरून स्टिक करते, म्हणजे त्यासाठी सपोर्ट होईल, त्याला असा खालून बेस तयार होईल, सपोर्ट होईल आणि ते निघणार नाही. आणि जे एक्स्ट्रावाले धागे आहे ते सगळे मी असे प्रॉपर कट करून घेतले. बघू शकता, हे असं मंगळसूत्र रेडी झालं आहे आपलं. त्यानंतर मी जे डायमंड शेप बनवले होते, जे ड्रॉप शेपचे बनवले होते आपण, त्यातले हे 3 घेऊन मी असं त्याचं एक पेंडल बनवून घेतलं, बघू शकता. आणि त्यानंतर मी जे बनवलं होते आधी, त्यातलं मी तो एक शेप कट करून घेतला प्रॉपर आणि जी माझी एकदम शॉर्ट अशी जी माळ होती तिच्या मी एका टोकाला ते स्टिक करून घेतलं आहे आणि हेही सेम पद्धतीने चिटकवलं आहे. धागा बॅक साईडला चिटकून घेतला आहे आणि त्याच्या बॅक साईडला मी त्या शेपचा पुठ्ठा कट करून लावला आहे. आणि हे बघू शकता तुम्ही, इयरिंग्स असे बनले होते, ते काही इतके चांगले दिसत नव्हते. तर आपण जे बनवलं आहे पुन्हा नेक्स्ट जे ड्रॉप शेपचं सेमच, फक्त त्याच्यामधल्या शेपला आपण ग्लिटर लावली होती, ते मी ते हे आता असं जो ऑलफिक्स ग्लू आहे त्याच्याने मी ते अप्लाय करून ते त्याच पेपरवर पुन्हा स्टिक करत आहे. बघू शकता तुम्ही, असे स्टिक केले, ते आता छान दिसत होते, ते त्याला एक लुक आला होता. त्यानंतर मी हे असे 5 ते डायमंड होते ते घेतले आणि ते प्रॉपर एक ठिकाणी चिटकून घेते एका पुठ्ठ्यावर, म्हणजे ते एक पेंडेल तयार होईल. आणि जे 3 याचं बनवलं होतं पेंडेल ते मी कट करते आता. बघा, ते असं प्रॉपर शेपमध्ये कट करून घ्यायचं आणि हेही लावताना आपण एका पुठ्ठ्यावर ठेवून हे ड्रॉ करून घ्यायचं आणि तो पेपर कट करून घ्यायचा. मे बी त्यापेक्षा छोटा पेपर कट करून घेतला तरी चालेल, म्हणजे ते बाहेरून दिसत नाही आणि एकदा चिटकवलं त्याच्यानंतर ते कट करायला खूप अवघड जातं, बघू शकता तुम्ही. आणि आता मी ह्यासाठी जी सगळ्यात लॉंग माळ बनवली होती ती मी ह्यासाठी यूज करते आहे, ह्याच पेंडेलसाठी. बघू शकता तुम्ही, मी त्यावर ग्लू अप्लाय करून, बघा, मी एकदा मेजरमेंट घेऊन टाकलं आणि त्यानंतर मी त्याच्यावर फॅब्रिक ग्लू आणि ऑलफिक्स, मी दाखवला जरी नसेल व्हिडिओ तरी मी ऑलफिक्ससुद्धा ग्लू यूज केला आहे, बिकॉज फक्त फॅब्रिक ग्लू आणि फेविकॉलमध्ये होत नाही, ऑलफिक्स ग्लूसुद्धा गरजेचा आहे, तो सुद्धा यूज करते. किंवा तुमच्याकडे जर B7000 वगैरे ग्लू असेल तरी तो तुम्ही अप्लाय करू शकता. मला इथे काही अवेलेबल झाला नाही तो, सो मी तो काही अप्लाय केलेला नाही आहे. त्यानंतर मी जे जी मीडियममधली जी माळ बनवली होती त्यातले मी मधले 2-3 तिळगुळ काढून घेतले, ह्या पेंडेंटच्या शेपचे जे तिळगुळ काढून घेतले आणि हा जो शेप आहे तो प्रॉपर कट करून घेतला आहे आणि हा आता या इथे मिडलला स्टिक करायचा आहे. बघू शकता मी ठेवून बघते आणि त्या शेपचा मी अजून एक छोटासा पुठ्ठा कट करून घेतला आहे त्या शेपचा आणि तो मी त्यावरून स्टिक करणार आहे. आपण सगळं सेम मेथडने स्टिक करतो आहे आणि मी सगळ्या ठिकाणी ऑलफिक्स ग्लूसुद्धा यूज करते. बघू शकता तुम्ही, हे असं रेडी झालं आहे चोकर. तर हे असा फायनल ज्वेलरी आपली रेडी झाली आहे. बघू शकता, ही ज्वेलरी आधी जी बनवली होती पार्ट 1मध्ये तीसुद्धा खूप छान बनली आहे आणि मी ह्याचे रिबनवर मिडलला तिळगुळ स्टिक करून घेतले होते की ज्याचा पैंजण म्हणून यूज होईल. थँक्यू फॉर वॉचिंग. Please like, share and subscribe.